तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विना, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास, त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न आपण मागील 1 वर्षभरापासून करतो आहोत. राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, त्यांच्या वाङ्मयातील अनेक पैलू दृग्गोचर व्हावेत, अभ्यासाची एक नवीन दृष्टी अभ्यासार्थींना मिळावी, या हेतूने संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण या व्यासपीठावरून समर्थकृत 11 लघुकाव्यांचा विचार करतो आहोत आणि या लघुकाव्यांमध्ये आपण सध्या समर्थ रामदासकृत 21 समासी अर्थात जुना दासबोध याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. जुना दासबोध, नवीन दासबोध. मला परवा एकाचा प्रश्न आला की यात काय फरक आहे.
त्यांना मी ते सगळं सविस्तर सांगितलं आणि सांगितलं की 200 समासांचा जो दासबोध आज आपण पाहतो, तो दासबोध हा मूळ दासबोधाचा पंचम अवतार आहे, 5वा अवतार आहे आणि तो परिपूर्ण आहे. समर्थ जांबेहून निघाले वयाच्या 12व्या वर्षी. 4 वर्षाखाली वडिलांच्या अस्थी घेऊन ते काशीला गेलेले होते. कुशाग्र बुद्धिमत्ता होती. कुठून रस्ते कसे जातात, काशीला नाशिकला कसं जावं लागतं, काशीला नाही सॉरी नाशिकला कसं जावं लागतं काय नाही हे त्यांनी हेरून ठेवलेलं होतं. सगळी योजना लागलेली होती. मला तुम्ही सांगा, आपण जर समर्थांचे भक्त म्हणत असू, आपण आपल्या जीवनाची काही योजना लावलेली आहे का? का श्वास चालू आहे म्हणून जगतो आहोत? अजून बोलावणं आलेलं नाही म्हणून जगतो आहोत? असं काही आहे का? आम्ही आमच्या जीवनाचं काही नियोजन केलंय? ठीक आहे, 25, 30, 40, 50 वर्ष झाली, आम्हाला काही समजलं नाही नियोजन. अभ्यास करणे, शिक्षण घेणे, चांगल्या नोकरीसाठी प्रयत्न करणे, चांगली मुलगी मिळावी बायको म्हणून प्रयत्न करणे, संसार करणे, मुलांचं शिक्षण, 50 वर्ष कधी निघून गेली माहिती नाही. किमान आता यापुढे माझ्या जीवनाचे जे श्वास उरलेले आहेत, माझं जे आयुष्य उरलेलं आहे, ते मी कुठे समर्पित केलं पाहिजे याचा काही विचार आम्हाला करता आला पाहिजे. आणि तो विचार कधी निर्माण होईल? दृश्य जगतातलं मिथ्यत्व जर आमच्या लक्षात आलं, ये सब झूठ है, तरच आमच्या लक्षात येईल की आपण काही करायला पाहिजे. आत्तापर्यंत आमचे सगळे इमले, आमचं सगळं आयुष्य हवेत होतं. पण काल आपण पाहिलं कवी नीरजांचं काव्य, आसमान में उड़ने वाला मिट्टी में मिल जाएगा. पृथ्वी निरूपण वाचा समर्थांचं. सगळ्यांना इथंच जावं लागतं. सगळ्यांना पृथ्वीवरच देह सोडावा लागतो. आकाशात जरी काही करून घेतलं तरी त्याची राख ही पृथ्वीवरच येणार आहे. जोपर्यंत आम्हाला याच्यातली अशाश्वतता समजत नाही, सुख में तेरे साथ चलेंगे, दुख में सब मुख मोड़ेंगे, दुनिया वाले तेरा बनकर तेरा ही दिल तोड़ेंगे, याची जोपर्यंत अनुभूती येत नाही, जोपर्यंत प्रचिती येत नाही, जोपर्यंत अनुभव येत नाही, तोपर्यंत आमच्या मनात वैराग्य निर्माण होत नाही. आणि जेव्हा वैराग्य निर्माण होईल तेव्हा दृश्य जगतातलं वस्तू आणि व्यक्तींमधलं मिथ्यत्व लक्षात येतं. कालपर्यंत ज्याचा ताठा होता, 8-8, 10-10 तास उभा राहून प्रवास करण्याचं सामर्थ्य होतं, थंडीमध्ये झोपण्याचं सामर्थ्य होतं, उन्हामध्ये चालण्याचं सामर्थ्य होतं, पावसात भिजण्याचं सामर्थ्य होतं, ते आता राहिलेलं नाहीये. आमचे तात्यासाहेब गाडगीळ म्हणतात, आता कसं आहे, तीर्थ घेतलं तर सर्दी होते आणि आरती घेतली तर ताप अंगात चढतो. विनोदाचा भाग सोडून द्या,
समर्थांना असं वाटतं की माणसाला दुःखात का राहायला आवडतं, आणि ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला दुःख नको वाटतात, पण आपण दुःखातच राहतो, आणि तिथली गोडी आहे. नाहीतर मला तुम्ही सांगा, दर्द भरे गीत एवढे का प्रसिद्ध झाले असते? वारंवार ऐकावे वाटतात ते. समर्थांना अपेक्षित आहे की जी संकट त्याला भोगावी लागली, जे दुःख त्याच्या वाटेला आले, प्रपंचातले असतील, समाजातले असतील, संसारातले असतील, त्यातून माणूस शहाणा का होत नाहीये, का त्याच्या लक्षात येत नाही? समर्थांची अपेक्षा आहे की या दुःखातून त्या साधकाच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण व्हावं. समर्थांनी आपल्या शिष्यांना समोर बसवलंय. टाकळीचा तपाचरणाचा काळ आहे. लहान लहान मुलं आहेत. अहो, त्यांचा पहिला शिष्य किती लहान आहे. नुकतीच मुंज झालेली आहे. त्याला मठाची सगळी माहिती समर्थ सांगतायत. हनुमंताची मूर्ती तयार झालेली आहे. अशा वेळी पहिला मठपती आहे, पहिला मठ टाकळी नाशिक जवळ, पहिला मारुती गोमयाचा, आणि पहिला शिष्य. हात जर संसारात अडकला, प्रपंचात अडकला, तर सगळंच मुसळकेरात. म्हणून समर्थांनी उद्धव स्वामींना 21 समासी दासबोध सांगत असताना हा 6वा समास सांगितला, वैराग्य निरूपण. या समासातल्या ओव्यांचं वाचन आपण करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. संसार म्हणजे महापूर, माझी जलचरे अपार. डंखू धावती विखार, काळ सर्प श्रीराम. आशा ममता देही वेडी, सुसरी करिता ती तडातोडी. नेऊन दुःखाचे साखळी, माझी घालती श्रीराम. अहंकार नखरे उडविले, नेऊन पाताळी बुडविले. तेथुनिया सोडविले, नवचे प्राणी श्रीराम. काम मगर मिठी सोडेना, तिरस्कार लागला तुटेना. मदमत्सर ओहटेना, फुली पडिली श्रीराम. वासना धामिनी पडिली गळा, घालून वेटाळे वमी गरळा. जिव्हा लाळी वेळोवेळा, भयानक श्रीराम. माथा प्रपंचाचे ओझे, घेऊन म्हणे माझे माझे. बुडताही न सोडी फुंजे, कुळाभिमाने श्रीराम. पडिले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमान चोरे. आले अहंतेचे काविरे, भूतबाधा श्रीराम. बहुतेक आवर्ती पडिले, प्राणी वाहतची गेले. जेही भगवंतासी बोभाईले, भावार्थ बळे श्रीराम. सज्जनो, या पहिल्या 8 ओव्यांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी एक रूपक आमच्या समोर मांडलंय, आणि ते रूपक आहे नदीमधल्या महापुराचं. ही नदी कुठली आहे? अनेक संतांनी हा भवसागर सांगितला.
अनेक संतांनी ही नदी सांगितली. समर्थांनी आमच्या अजून एक नदी सांगितली आहे, चंचळ नदी गुप्त गंगा, पावन करीतसे समस्त जगा. चंचळ नदी एक नदी सांगितली दासबोधामध्ये. आणि ही जी भवसागराची नदी आहे, या नदीचा उल्लेख समर्थ रामदास स्वामींनी अनेक ठिकाणी केलेला आहे. हे रूपक मांडले ओवी क्रमांक 1 ते 8. समर्थ म्हणताय, संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार, काळ सर्प. मला ही ओवी वाचल्यानंतर माझ्या लहानपणीची आठवण आली. आम्ही नांदेडला गोवर्धन घाटाच्या जवळ राहायचो, वजीराबाद या भागामध्ये. तिथून 10 मिनिटाच्या अंतरावर गोदावरी नदीचं पात्र आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये 2-3 वेळा पूर यायचा. लोक पाहायला जायचे. तुडुंब पाणी भरलेलं आहे, पाण्याचा प्रवाह आहे, त्यामध्ये कपडे असायचे, त्यामध्ये वाळलेली लाकडं दिसायची, झाडं तुटलेली दिसायची, क्वचित भांडे कुंडे दिसायचे. अशा बऱ्याचशा वस्तू वाहत जायच्या. कधीतरी त्यामध्ये साप दिसायचा. कुणीतरी म्हणायचं, बघा केवढा मोठा साप आहे. कधी मासे दिसायचे मोठे. ही ओवी वाचत असताना मला माझ्या बालपणी गोदावरी नदीचं ते रौद्र रूप पाहिलेलं आठवत आहे. आता ते रूप नाही दिसत. एक तर पर्जन्यमान कमी आहे, अनेक ठिकाणी पाणी अडवून ठेवलंय. तो प्रवाह, तो ओघ आणि त्या ओघामध्ये ते सगळं वाहून जाणार, ते कधी दिसणार नाही आता. संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार. नदीला आलेला महापूर, पूर नाहीये. समर्थ म्हणतात महापूर. माझी जळचरे अपार, त्या महापुरामध्ये अनेक जलचर त्या पाण्यामध्ये वाहत आहेत. आणि त्यामध्ये आम्ही सुद्धा आहोत. डंखू धावती विकार, काळ सर्प. आणि हे सगळे प्राणी काय करतात? त्यांना पाण्यात राहायची सवय. मगर असेल, सुसर असेल, साप असतील. आम्हाला सवय आहे का? किती लोकांना पोहायला येतं? आम्हाला पाणी नको वाटतं. डोक्यावरून पाणी कधी घेतलं तर जीव गुदमरल्यासारखा होतो. नदीमध्ये काशीला जा, हरिद्वारला जा, लोक म्हणतात डुबकी मारा. नाक बंद करून मध्ये तोंड बुडवल्यानंतर कधी एकदा वर तोंड काढीन असं होतं. त्यामध्ये जे मृत्यूरूपी असलेले हे जे काळ सर्प आहेत, साधे सुधे सर्प आहेत काय? काळ सर्प, मृत्यूरूपी सर्प, हे डंखू धावती, ते आम्हाला चावण्यासाठी येतात. आमच्या संसारामध्ये अनेकविध आलेले आजार, आर्थिक संकट, लोकांनी केलेली फसवणूक, मुलांनी केलेली फसवणूक, नातेवाईकांनी केलेली फसवणूक, त्यांची हेटाळणीयुक्त बोलणी, घालून पाडून बोलणं, हे सगळं काय? हे सगळे काळ सर्प आहेत. समर्थांनी पुढे रूपकामध्ये म्हणले, इच्छा ममता देही बेडी. आता त्या पाण्यामध्ये पडलेला माणूस आहे, तो हातपाय हलवू शकतो का? ज्याला पोहता येत आहे तो हातपाय हलवून पोहून बाहेर येईल. पण दुर्दैवानी या संसार रूपी महानदीमध्ये त्याचे हातपाय बेडीनी बांधलेले आहेत.
आणि कशाच्या बेड्या आहेत त्या? ते साखळदंड कशाचे आहेत? आशा, ममता. मुलं मोठी झाली म्हणजे आम्हाला सांभाळतील, माझे लहान भाऊ माझी काळजी घेतील, उत्तर आयुष्यामध्ये आम्हाला काही दुखणी भाणी झाली, हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं तर घेऊन जातील, ही आशा आहे. एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही सगळे जमा होतो. तीन महिन्याखाली आमच्या बहिणीची वास्तू झाली औरंगाबादला. सगळे आम्ही जमलो. खूप लोक आले, मित्र मंडळी आली, पाहुणे मंडळी आली. किती दिवस राहिलो आपण? 1, 2, 3 दिवस, 4 दिवस. 4थ्या 5व्या दिवशी निघावं लागलं. प्रत्येकाचा प्रवास ठरलेला आहे. पण आम्हाला तिथं काय वाटतं? हा माझा, हा माझा, हा माझा, हा माझा. आमचं आयुष्य सुद्धा असंच ममत्वानी भरलेलं आहे. आणि हे ममत्व आमची वेडी आहे. आशा, ममता, देही बेडी. या संसार सागरामध्ये, या महापुरामध्ये, नदीच्या महापुरामध्ये, संसार रूपी नदीच्या महापुरामध्ये आमचे हातपाय बांधून टाकलेले आहेत आशा आणि ममता या बेडींनी. आमच्या इच्छा, आमचं ममत्व आम्हाला बांधून टाकतात. सुसरी करिता ती तडातोडी. अशा अवस्थेत सुसरी जवळ येतात आणि आमचे लचके तोडतात. नेऊन दुःखाचे साकडी माझी घालती. दुःखामध्ये नेऊन घालतात. त्याचं पर्यवसान कशात होत आहे? आमच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक संकटामध्ये. अहंकार नखरे उडविले. अहंकार रूपी मगर आहे. पाण्यामध्ये बघा, आपण एक लक्षात घ्या की विचार करा, खूप नदीला पूर आलेला आणि आपण त्यात पडलेलो आहोत. असं चित्र आपल्या डोळ्यासमोर, बंद डोळे करून आपल्या मनचक्षूसमोर आणलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे की हे सगळे जे जलचर आहेत हे आमचे लचके तोडत आहेत. आम्ही त्यातून बाहेर नाही पडू शकत. हातपाय बांधलेलेत आमचे. आणि कुणी बांधलेत? हे आम्हीच बांधून घेतले. मगर आली, अहंकार रूपी मगर. अहंकार नखरे उडविले. त्या पाण्यामधून तिने उडवलं, नेऊन पाताळी बुडविले. पाताळी नेऊन तिने धरून ठेवलं आपल्याला. तिथून या सोडविले न वचे प्राणी. एक तर हातपाय बांधलेले आहेत, जखडलेले आहेत. इच्छा, ममता, मोह, लोभ, आणि त्यात पुन्हा हे जलचर. काम मगर मिठी सुटेना. अनेक वासनांपैकी ही एक वासना आहे. जशी लोकेशण आहे, जशी दारेशण आहे, जशी वित्तेषण आहे, त्यातली ही काम मिठी आहे, दारेशणा. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना. आता या ठिकाणी काम हा केवळ वासनेच्या दृष्टीनं नाही घ्यायचा. अनेक कामना आहेत. हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय. माझ्या परिचयाचे एक गृहस्थ आहेत. ते पुण्याला असतात. किती मोठा बिझनेस आहे, करोडो रुपयाचा बिझनेस आहे.
त्यांच्या शीप आहेत, शीप जहाज आहेत, त्यांची बोटी आहेत. या देशातून त्या देशात ते सामान नेतात. करोडो रुपयांचा बिझनेस आहे. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. त्यांची जी सुनबाई आहे, त्या सुनबाईला एकच भाऊ, तो जात राहिला मागच्या वर्षी. सुनबाईचं माहेरही असंच आहे. खूप मोठा धंदा आहे, शेती, वाडी, व्यापार. यांचं यांना संपेना. आता तिकडचा सगळा लोड यांच्यावर येऊन पडला. आठवड्यातले 15 दिवस हा माणूस भारतात असतो. 15 दिवस हा माणूस बाहेर असतो आणि शिपवर जर गेला तर 4-4 महिने घरी येत नाही. आपण म्हणाल हो शक्य आहे, काय हरकत आहे, वय काय? 78 वर्षाचं वय. कल्पना करू शकतो आपण. काम मगर मिठी सोडेना. रजोगुणाचं प्राबल्य आहे. काम मगर मिठी सोडेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मत्सर ओहटेना, भुली पडली. समर्थ म्हणतात भ्रमिष्ट झाला. त्या कामाच्या पुढे काही लक्षात नाहीये. न्यूटनच्या बाबतीतली एक कथा आहे. त्यांनी आपल्या स्वयंपाक्याला सांगितलं होतं की तू वेळ झाली की माझ्या प्रयोगशाळेत ताट आणून ठेवत जा, मला काही बोलत जाऊ नको. त्यांनी नेहमीप्रमाणे ताट आणून ठेवलं. सर आयझॅक न्यूटन एवढे गढून गेले होते कामात, त्यांचं लक्ष नाहीये जेवणाकडे. एक मांजर आलं, त्यांनी ते सगळं जेवण खाल्लं. 2 तासांनी तो स्वयंपाकी आला. त्याला वाटलं आपल्या सरांनी जेवण केलेलं आहे. तो ते ताट घेऊन गेला. ग्लानी येऊन केव्हा तरी रात्रीच्या वेळेस सर आयझॅक न्यूटन खाली कोसळले. तो आवाज ऐकून तो आला. तो म्हणाला काय झालं? ते म्हणाले तू मला जेवायलाच दिलं नाही ना. तो म्हणला अहो सर मी जेवण रोजच्या वेळेप्रमाणे आणून ठेवलं इथं, तुम्ही जेवण केलं, मी रिकामं ताट घेऊन गेलो. त्यांच्याही लक्षात येईना काय झालं नक्की. सज्जन हो, कामामध्ये देहबुद्धीचा एवढा विसर पडू शकतो. भगवंताच्या स्मरणामध्ये, भगवंताच्या चरणी जर आम्ही आमची सगळी मनोकामना लावली तर असा देहबुद्धीचा विसर पडेल की नाही? आमच्या मालेगावला आपले आदरणीय श्रीरामजी रोडे आहेत. मागच्या 1 वर्षापासून दासबोधावर ते बोलत आहेत. दररोज संध्याकाळी 6 ते 6:30 गोल्डन इंक चॅनल त्यांनी चॅनल काढलंय, यूट्यूबचं चॅनल, आणि ते बोलत आहेत. त्यांच्या वडिलांची हकीकत मी आपल्याला सांगतो. देहबुद्धी कशी विसरू शकते? आचार्य किशोरजी व्यासांनी त्यांच्या घरी ते सगळा त्यांचा ग्रंथ संभार पाहिलेला आहे. सुनील दादा चिंचोलकरांनी ते सगळं पाहिलेलं आहे. त्यांचे सद्गुरू त्यांना लहानपणी वयाच्या 12व्या वर्षी असं म्हणाले होते की तुझ्या हातून समर्थांचं चरित्र पोथीमय, पद्यमय लिहिल्या गेलं पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी हा ध्यास बाळगला. त्यांना मोठा दुर्धर आजार झाला. तोंडाने काही खाता येईना. समर्थांचं चरित्र तर लिहायचं अर्धवट राहिलं, नाही पूर्ण होणार. सुनील दादांनी सांगितलं कसल्याही परिस्थितीत समर्थ तुमच्याकडनं हे पूर्ण करून घेणार आहेत, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही लिहित राहा. रात्री 11 ते पहाटे 4
या वेळेमध्ये ते समर्थ चरित्र लिहित असत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कितीतरी महिने त्यांना तोंडाने खाता येत नव्हतं. एक स्टमक ट्यूब बसवली होती पोटाला आणि त्या ट्यूबला फनेल जोडलेलं होतं आणि त्या फनेलमधून अन्न त्यांच्या पोटात सरकवलं जायचं. कल्पनेचे एक बरे मोहरताची मोहर आहे. आम्ही आमची कल्पना, आम्ही आमचं मन ज्याच्या ठिकाणी लावलं ते तिथं चिकटून बसतं. समर्थांचं पद्यमय चरित्र प्रकाशन झालं आणि तिसऱ्या दिवशी रोडे काकांनी आपला देह ठेवला. कुणाचा काम कसा आहे, कुणाचा काम कसा आहे. काम मगर मिठी सोडे ना सुटे ना, तिरस्कार लागला तुटे ना, मद मत्सर ओहटे ना, भुली पडली. समर्थ म्हणतात, काय तुला बुद्धी भ्रष्ट झाली तुझी? वेळ लागलं काय, पिसं लागलं का? रूपक सांगतायत समर्थ, संसार रूपी महानदीचं रूपक सांगतायत. वासना धामिनी पडिली गळा, घालून वेटाळे वमी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा, भयानक श्रीराम. वासनेची जी धामीन आहे, त्या धामिनीने काय केलंय? ती गळ्यात पडली आहे. गळ्यात पडणे हा शब्द समर्थांनी अत्यंत चपखलपणे बसवलाय. वासना धामिनी पडिली गळा. फार विश्लेषण करण्याची गरज नाही. आप लोग बहुत समझदार है आणि समझने वाले को इशारा काफी है. वासना धामिनी पडिली गळा, घालून वेटाळे वमी गरळा. ती गळ्यात पडली आहे आणि ती आवळल्या जातीये. धामिनीने जर कुणाला वेटाळा घातला तर जिवंत कुणी सुटत नाही. आणि त्यातल्या त्यात समर्थ म्हणतायत की शरीराला वेटाळा नाही हा, तिने वेटाळा घातलाय गळ्याला, माने भोवती वेटाळा घातलाय. ती आवळतीये तिचा पाश. ती फक्त आवळतीये का? ती अजून काय करतीये? घालून वेटाळे वमी गरळा. आपल्या तोंडातून ती विष बाहेर टाकतीये. किती भयानक चरित्र आहे, किती भयानक चित्र आहे हे रूपक आहे. आणि वैराग्य निरूपणाचा समास आहे. त्याच्या सुरुवातीला हे दिलेलं आहे. घालून वेटाळे वमी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक. आणि मला अजून पाहिजे, अजून पाहिजे. आषाढभूतपणा आहे आणि त्यामुळे जिव्हा लाळी, ती तिची जीभ बाहेर काढतीये आणि त्या जिभेसोबत लाळ गळतीये खाली. आपण काय म्हणतो, लाळ घोटेपणा करू नको. आषाढभूत नजरेने तो पाहत राहिला पंचपक्वान्नाच्या ताटाकडे, असा आपण वाक्प्रचार करतो ना. आपल्या अंतःचक्षु समोर हा प्रसंग आपण आणला पाहिजे. माथा प्रपंचाचे ओझे, ज्या प्रपंचरूपी नदीमध्ये हा गटांगळ्या खातो आहे, जिथं सुसरी येऊन ताडातोडी करतायत, लचके तोडतायत, मगरी येत आहेत, ते चावतायत,
अनेक जलचर त्याला गळ्या पडतायत, त्याला ओढून नेत आहेत. प्रपंचातले अनेक दुःख, अनेक नाती, आमचे मित्र, आमचे नातेवाईक, आमचे आप्तस्वकीय, ज्यांच्यासोबत आयुष्य घालवलं अशा व्यक्ती, अत्यंत जीवाभावाच्या व्यक्ती, त्या आम्हाला कधी दगा देतात माहिती नाही. असा जो प्रपंच चालू आहे, माथा प्रपंचाचे ओझे, मोकळा आहे का? पाण्यात पडलाय, वाहतोय, बुडतोय, जळचर तडातोडी करून लचके तोडतायत आणि त्याच्या डोक्यावर ओझ आहे. किती कारुण्यमय अवस्था आहे मानवी जीवनाची. समर्थ म्हणतात, माथा प्रपंचाचे ओझे. बोला, मोठं पोटलं घेतलंय त्या ओझ्याचं. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, हे माझं आहे, हे माझं आहे. बहुताही न सोडी फुंजे कुळाभिमाने, बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने. त्याचा एवढा अभिमान आहे त्याला, हा माझा मुलगा. मुलासाठी काय काय करतात लोक, कोट्याला जाऊन राहतात, लातूरला जाऊन राहतात, अगोदर कुठं कुठं जाऊन राहतात, काय काय करतात, कुठलं ट्युशन दे, हे कर ते कर. त्याला नेऊन सोडतात ट्युशनच्या वेळी, का तर त्याचा वेळ जाऊ नये. मुलं मोठी होतात, IT सेक्टरमध्ये लागतात, लाखो रुपये पगारी कमावतात. मग एके दिवशी भरुकन ती GREची काय कसली परीक्षा देतात, अमेरिकेत जातात, ऑस्ट्रेलियात जातात, जर्मनीत जातात, भाड्याने तिथं राहतात. मग 2-4 वर्षानंतर फोन येतो की भाडं खूप झालंय, भाडं परवडत नाही, एक बंगलाच घेऊन टाकतो. मग तिथं बंगला घेतात, गाडी घ्यावी लागते, अंतर खूप लांब लांब असतं. आणि मग इकडे आले की त्यांना सगळं छी छी थू थू वाटतं. मग ते म्हणतात आम्ही इकडेच राहतो, तुम्ही तिकडे राहा. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडी फुंजे. अभिमान, दर्प. फुंज या शब्दाचा अर्थ आहे दर्प, एका टोकाचा अभिमान. कुळाभिमाने. कशाचा माणसाला सोस असेल, कशाचा अहंकार असेल, कशाचा अभिमान असेल, नाही सांगता येणार. कुणाला कशाचं, कुणाला कशाचं. समर्थ पुढे म्हणतात, पडिले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमान चोरे. अंधार कशाचा झालाय? पडिले भ्रांतीचे अंधारी. ही जी सगळी भ्रांती आहे ना, एक वेगळं विश्व निर्माण केलंय. आणि ते विश्व कसं आहे? अंधकारमय. तिथं काही दिसत नाही. पडिले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमान चोरे. चोर केव्हा येतात? आमच्या घरामध्ये रात्रीचे येतात, दरोडा टाकतात. आणि आहे नाही ते घरातून घेऊन जातात. आपण काय म्हणतो? सगळं सोनं नाणं नेलं, आम्हाला नागवलं. हनुमंतानी नागवलंय लंकेतल्या लोकांना. हनुमंताचं पुच्छ, ते जळती मशाल जशी जशी लोकांच्या घरात शिरायला लागली, लोक भयभीत झाले, वस्त्र टाकून पळाले. उघडे नागडे इस्ततः फिरतायत. समर्थ म्हणतायत, अज्ञानाची भ्रांती आहे, अंधकार आहे. आणि त्या अज्ञानामध्ये अभिमान रूपी चोर आलेत आणि ते तुम्हाला नागवं करून चाललेत. आहे नाही ते घेऊन जात आहेत तुमच्याकडनं. आले अहंतेचे काविरे भूतबाधा. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा या दुस्तर माया नदीचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. माऊली म्हणतीये, जेथ प्रपंचाची वळणे
कर्मा कर्मांचे ओभाणे, वरी तरता ती ओसाणे सुख दुःखांची, जेथ प्रपंचाची वळणे. पाणी असं जातं असं जातं असं जातं असं जातं, सरळ नाही जात. जीवनच आमचं सरळ आहे का हो? आणि जेव्हा आमचं जीवन सरळ होतं तेव्हा आमच्या आयुष्यात काहीच उरत नाही. इको काढलाय ना आपण, बऱ्याच वेळा काढलेला असेल. अप्स डिप्स असतात त्याच्यात. खाली जातो कर, पुन्हा वर येतो, पुन्हा खाली जातो, पुन्हा वर येतो, पुन्हा खाली जातो, पुन्हा वर येतो. ते जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि जेव्हा माणूस शांत होतो तेव्हा त्याचा इको कार्डिओग्राम काढून बघा, एक लाईन येते, सरळ रेष. जीवनामध्ये वळण आहेत. माऊली म्हणतीये, जेथ प्रपंचाची वळणे, कर्मा कर्मांची ओभाणे. जी जी कर्म केली आहेत, कर्मविपाक सिद्धांतानुसार त्याचं फळ मिळत राहतं. वरी तरता ती ओसाणे सुख दुःखांची. आणि त्या पाण्याच्या वर जे आहे ना, सुख दुःखांची ओसाण आहेत. रतीचिया, काय वर्णन आहे. रतीचिया बेटा, आदळती कामाचिया लाटा. मदन रूपी काम मगर मिठी सुटेना, समर्थ जे म्हणतात, माऊली इथं तेच सांगतायत. रतीचिया बेटा, जिथं पाण्यामध्ये थोडं बेट लागतं, खडक लागतो, तिथं माणूस जीव धरून उभा राहतो, तर तिथं लगेच काय होतं. आदळती कामाचिया लाटा, जेथ जीव फेन संगाठा, सैंध दिसे. फेन म्हणजे फेस. जेथ जीव फेन संगाठा, तो फेस जो येतो, आपण काय म्हणतो, तोंडाला फेस येईपर्यंत धावला, असहाय्य झाला, हतबल झाला. एवढं दुरापास्त जीवनाचं, या दुस्तर माया नदीचं वर्णन माऊलींनी सुद्धा केलेलं आहे. संतांच्या लक्षात आहे हे सगळं. माऊली झाले, समर्थ झाले, हे ब्रह्मचारी आहेत. जगाचा संसार ज्यांना मांडायचा आहे ते आपल्या वैयक्तिक संसाराकडे पाहत नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आपल्या पत्नीला केलेलं प्रबोधन आपण ऐकलं पाहिजे. काटक्या जमवून खोपटं बांधणं आणि पिलांची पैदास करणं हे तर कुणीही करील. पाण्याच्या लाटा जशा येतात त्याप्रमाणे आपल्याला जावं लागतं. चौधरी काका सांगतायत त्याप्रमाणे त्या कामात अडकल्यामुळे आम्हाला भगवंताचा विसर पडतो आणि आमचं अधःपतन होतं. ज्या त्रासामुळे आम्ही म्हणलेलं भगवंताची प्रार्थना केलेली आहे की भगवंता मला येथून सोडव रे देवा, मी पुन्हा इथे येणार नाही. पण असं होतंय का? बाहेर आल्याबरोबर ते जे आम्ही प्रार्थना केलेली आहे ती सगळी विसरते आणि आमच्या जीवनाचं रहाट गाडगं चालू होतं. माऊली म्हणतीये, तया पाणीयाचेण वाहिलेपणे, अजूनी न धरती ओभाणे, ऐसा मायापूर हा कवणे, तरी जे लगा. भगवंताच्या प्राप्तीशिवाय, सद्गुरूंच्या कृपेशिवाय हा मायापूर तरून जाणं शक्य नाहीये. समर्थ पुढे म्हणतात, बहुतेक आवर्ती पडिले, प्राणी वाहतची गेले, जेही भगवंतासी बोभाईले भावार्थ बळे. बोभाईले हा शब्द फार महत्वाचा आहे, अत्यंत गोड शब्द आहे. बोभाईले. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा हा शब्द वापरलेला आहे. बहुतेक आवर्ती पडिले. काल
काल जसं आपण पाहिलं, पुढील या जन्माची सुती घेतली त्याप्रमाणे काहीतरी संकल्प करतो माणूस आणि पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. आमची बुद्धी शाबूत आहे, आमची ज्ञानेंद्रिय शाबूत आहेत, आमची कर्मेंद्रिय शाबूत आहेत, तेव्हा आम्हाला भगवंताने उचललं पाहिजे. हे आम्हाला भगवंताकडे मागता आलं पाहिजे. पण जावं वाटेल का हो कुणाला? नाही नाही, अजून काही झालेलं नाही मला, अजून खूप कामं राहिली आहेत. पंतू पाहायचा राहिला आहे, 4थी फॅक्टरी उभा करायची राहिली आहे, 4 दुकानं झाली आहेत, 5वं दुकान उभा राहायचं आहे. विनोबाजींनी फार उत्तरायणाचा सुरेख संदर्भ लावलाय. उत्तरायणामध्ये दिवसा मरण यावं असं शास्त्र सांगतं. त्याचा फार सुरेख संदर्भ लावलाय. जेव्हा आमची कर्मेंद्रिय जागी आहे, ज्ञानेंद्रिय शाबूत आहेत, आमची मन, बुद्धी, चित्त हे सगळं जागेवर आहे, तेव्हा केवळ भगवंताचं स्मरण करत राहिलं पाहिजे आणि त्याला म्हणलं पाहिजे, आय एम रेडी, यू कॅन कम नाउ ॲट एनी टाइम, आय एम रेडी. करता येईल का? होईल का ही तयारी? ऐन वेळेवर नाही होणार. त्याला पेरावं लागेल ना. त्याला पेरलं पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, त्याची निगा केली पाहिजे. आपण पाहिलंय तेही रूपक पाहिलंय, तोही दृष्टांत पाहिलाय. सद्गुरूंची कृपा, सत्शिष्य ती भूमी आहे, सद्गुरू भेटणं हे बीज आहे, अध्यात्मचर्चा हे पर्जन्य आहे, साधना ही त्या अंकुर वाढून आलेल्या रोपांची केलेली निगा आहे. पण असं होत नाही. समर्थ म्हणतात, बहुतेक आवर्ती पडिले. जन्म मरणाच्या चक्रामध्ये ते पडतात. प्राणी वाहतची गेले, तया पाणीयाचेनी वाहिलेपणे, अजूनी न धरती ओभाणे, ऐसा मायापूर हा कवणे, तरी जेल का? माऊली विचारतीये, प्रश्न आहे. कोण या मायापुराच्या बाहेर येईल? अत्यंत विरळा लोक आहेत. कोण आहेत ते लोक? समर्थ पुढच्या चरणामध्ये त्याचं वर्णन करतात. जेही भगवंतासी बोभाईले भावार्थ बळे. नुसतं बोलावून, बोभाईले म्हणजे बोलावणे, आणि नुसतं बोलावणं नव्हे, फ्रॉम बेस ऑफ हार्ट, अंतःकरणातून बोलावणं. पाण्यामध्ये आपल्या डोक्याला कुणी जर डोक्यावर हात ठेवून आपलं मुंडकं जर पाण्यात दाबलं, मग तो आपला बाप असेल, सद्गुरू असेल, कुणीही असू द्या, आपण काय करू? जीवाच्या आकांताने आपण त्याचा हात झिडकारून देऊ आणि पाण्याच्या बाहेर येऊ. बोभाईले असं असलं पाहिजे. आणि नुसता जीवाचा आकांत नाही हो. समर्थ म्हणतात, भावार्थ बळे. भक्तीचा भाव, त्याचं बळ लावून जीवाच्या आकांताने भगवंताला ज्यांनी बोलावलं, ज्याची प्रार्थना केली, ज्यांनी त्यांना बोलावलं, त्यांची प्रार्थना केली, ते मात्र या माया नदीतून बाहेर आले. मग अशा लोकांसाठी भगवंत काय करतो ते 9व्या ओवीत सांगितलंय. आणि या पुढच्या ओव्यांचा विचार आपण उद्या दुपारच्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा राष्ट्रगुरू समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.